हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. अजिबात घाबरू नका. माझी कम्युनिटी बघून बऱ्याच लोकांना टेन्शन आलं की आज परत नवीन दिवसाची नवीन सुरुवात असा पूर्ण व्हिडिओ मी बनवते की काय. पण आज पूर्ण व्हिडिओ असा मी नाही बनवणार आहे, कारण मला माहिती आहे की तुम्हाला ते खूप त्रास होतो आणि मला अजिबातच तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. पण हिच्या इतकी मूर्ख बाई, बाप रे, नेक्स्ट लेवलची, म्हणजे अक्षरशः काय, मी गुडघ्यात पण नाही बाबा. हिचं सगळं मला वाटतं फक्त एकाच ठिकाणी आहे आणि बस ते फक्त मण्यारच्या कामाला येण्यासाठी तेवढ्या पुरतंच आहे. बाकी अक्षरशः शून्य बाई आहे ही. येड्या राऊंड 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 टू इन्फिनिटी इतक्या राऊंडची, येड्या राऊंडची आहे ही. बाप रे, त्या दिवशी मी एक वेगळं एक्सपेरिमेंट केलं. हिच्या आवाजात पूर्ण व्हिडिओ बनवला म्हणून लगेच हिने आता सायलेंट व्हिडिओ बनवला. काय तर म्हणे मी सायलेंट व्हिडिओ बनवते. अगं बाई, तुला सायलेंटचा अर्थ कळतो का? व्हॉट इज सायलेंट? माझ्या मुलाला पण कळलं लिटरली. म्हणजे त्याला काय माहिती पण नाही कोण काय बोंबाड काय काय चाललंय काय माहिती नाही. मी सहजच व्हिडिओ बघत होती आणि ते म्युझिक वाजत होतं आणि ही वॉज लाईक की हे काय लावलंय तू, कसलं म्युझिक लावलंय? अँड आय वॉज लाईक की हे मी एक व्हिडिओ आहे हिचा, सायलेंट व्हिडिओ आहे, या मंदबाईचा सायलेंट व्हिडिओ बघते. तर ही वॉज लाईक की ह्याच्यामध्ये व्हॉट इज सायलेंट इन दिस? म्युझिक लावून सायलेंट व्हिडिओ बनवला हिने. बोंबाड बोंबाड, म्हणजे शॉक्स यार. म्हणजे मला खरंच आज माझ्याकडे शब्द नाही आहे तुला बोलायला, तुझ्या अंड्यांना बोलायला. सायलेंट व्हिडिओ, व्हॉट काइंड ऑफ व्हिडिओ इज दिस? म्हणजे हा अजिबातच सायलेंट व्हिडिओ नाही आहे. ह्याच्यामध्ये म्युझिक आहे. आधी स्टार्टिंगला येऊन तू बकवास केलीस, माझी स्टाईल मारायला गेलीस. म्हणजे तुझं स्वतःचं काय आहे यार? म्हणजे लिटरली तू इतर लोकांचं कॉन्टेंट ढापतेस, इतर लोकांचं बघून काही ना काहीतरी करतेस. तुला स्वतःची बिलकुल अक्कल नाही आहे. ते इंटिरियरचे 12 वाजवले. तुला इंटिरियरचा अर्थ पण नाही माहिती. व्हॉट इज इंटिरियर? म्हणजे 4 वस्तू आणल्या आणि त्या वस्तू उचलून कुठेतरी फक्त दुकानातनं उचलून आपल्या घरात ठेवल्या, प्लेस केल्या जिथे तिथे. म्हणजे सोफा आहे तर त्याची जागा लिव्हिंग रूममध्ये आहे तर लिव्हिंग रूममध्ये सोफा ठेवला. नंतर टी व्हीचं शेल्फ जिथे आता जिथे प्लेस करायचं तिथे प्लेस केलं. सोफ्याखाली कार्पेट टाकलं. ह्या बेसिक गोष्टींना इंटिरियर नाही म्हणत. तसंच तुझा आजचा जो व्हिडिओ होता त्याला सायलेंट व्लॉग नाही म्हणत. OMG, म्हणजे इतकी फालतू, इतकी थुकरट आणि इतकं म्हणजे डिसगस्टिंग होतं ना. व्हॉट एव्हर इट वॉज. म्हणजे आता ते काय होतं ते तिलाच माहिती. आणि काय म्हणजे गॉसिप गर्लने केलं. आणि इतकं इतकं कसं कोण असू शकतं स्वतःचं? म्हणजे अक्षरशः मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा माणसाचं स्वतःचं डोकं नसतं ना, तेव्हा ती व्यक्ती अशीच माती खाते. ही एक नंबरची माती. काय म्हणजे काय काय कसली बाई आहे, काय खाते काय माहिती आणि काय खाऊन झाली आहे की अक्षरशः अक्कलच नाही आहे. अक्कल गहाण काय माहिती. देव वाटत होता तेव्हा ही मिडनाईट कम्फर्ट देत होती की काय? आयुष्यात फक्त एकच ध्येय. ते हे बघितले का, फोटोज बघितले हिचे? इतके अश्लील फोटो, इतकं घाण. म्हणजे ते बघून एक असं म्हणतो ना, एक नवरा बायकोचं पण नातं म्हणजे इट इज बियॉन्ड दॅट. हे यांना काही कळलेलंच नाही आहे नुसतं. आणि ते आपल्या मुलींना फोटो काढायला लावायचे. त्या मुलींच्या बालमनावर काय परिणाम होतील? अगं तू तिथे भगतपुरीला होतीस, तुला तो मण्यार गटवता आला काहीतरी कसं तरी करून. पहिलं काहीतरी मोडलंस आणि ह्याच्या गळ्यात पडलीस, किंवा त्याने पण तुला बघितली चांगली तशी चांगली नाही, मिडनाईट कम्फर्टसाठी एकदम परफेक्ट आहे. आपलं जे कामासाठी आपल्याला बाई पाहिजे, जे आपल्याला उगाच स्पेंड नाही करायचे, घरच्या घरी एकदा आणली की फुकट दिन रात बार बार लगातार, त्यासाठी तुला हेरली, तुझं झालं. पण तुझ्या मुलींना तू जे संस्कार देते, त्यांच्याकडून जे करवतेस, जे शूट आणि जे काही करून त्यांच्या डोक्यावर जो परिणाम होणार आहे, आणि ते तिथे तशाच प्रकारचा कोणतरी मण्यार शोधतील आणि कोण भेटणार आहे तिथे? त्यांना तिथे कोण असणार आहे? बाप रे, म्हणजे त्यांना पण कोणतरी परत इथेच भगतपुरीचाच कोणतरी छपरी शोधायला लागणार आहे. म्हणजे नो ऑफेन्स टू भगतपुरी पीपल, असतील त्याच्यामध्ये पण चांगले, पण ह्यांच्यासारख्या ह्या घराण्यातल्या अशा संस्कारात वाढलेल्या मुलींना कोण देणार ना? चांगल्या घरातलं कोण देणार का? कोण पसंत करणार का?
सो बाबा सांभाळ तुझ्या मुलींचं फ्युचर. बाप रे, हॉरिबलच आहे. अभ्यास आणि हे तेच्या बाबतीत म्हणजे सगळ्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुला लक्ष देण्याची गरज आहे, ते राहिलं बाजूला. आणि हे भलतंच काहीतरी त्यांच्याकडनं, म्हणजे तो कुठे बघतोय का, बायकोचे आहेत का, कसे दिसत आहेत, बरोबर दिसत आहेत का, खरंच आहेत का, मला बिलीवच होत नाही आहे. काय काय निरीक्षण कसलं करतोय तो, की डोळे भरून बघून घेतोय जे आहेत ते, का शोधतोय जे दिसत नाही आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतोय. इतके वाह्यात फोटो. ते कमी पडलं म्हणून आज हिने आणि काहीतरी फोटो अपलोड केलेत. काय दाखवते तू, कॉलर बोन दाखवतेस? अगं बाई, त्या हाताचं बघ काय ते आडदांड, असा पडला ना आडवा होईल मण्यारचा. आधीच सपाट आहे आणि अजिबातच झोपूनच जाईल, मग बोंबलत बस. मोठी कॉलर बोन दाखवणारी. इतकं बोलायला आहे ना मंडळी, इतकं बोलायला आहे हिची, म्हणजे लेवल इतकं घाणेरडं, म्हणजे इतक्या लेवलवर कसं कोण, आपण इमॅजिन पण नाही करू शकत त्या लेवलवर जाऊन हे हे लोक व्हिडिओज बनवत आहेत. मग ही म्हणा, हिची ती वहिणा म्हणा, काल तिचा तो बापरे तो सापाचा आणि मुंगूस आणि काय ते काय चाललंय, मण्यार आणि घोणस आणि कोण कोण काय पायथन आणि काय, म्हणजे काहीही चाललंय यार, काही. मला तर असं वाटतंय की उद्या हे लोकांनी तिथे टट्टी केली आणि ते टट्टी पण दाखवली ना, की बघा आमची टट्टी, ते पण बघायला भक्त जमा होतील. इतकं म्हणजे इतका कॉन्फिडन्स दिलाय भक्तांनी यांना, आणि हे वाटेल ते करतायत. आता ह्या पॉईंटवर, आजच्या व्हिडिओवर जर म्हणायचं झालं तर मला इतकंच म्हणायचं आहे की अशा टाईपचे व्हिडिओज असतात. मी तुम्हाला आता चॅनल पण सांगितले असते, बट अननेसेसरी मी उगाचच कोणत्या चॅनल्सची नावं वगैरे घेत नाही. बट असे बरेच चॅनल आहेत जे अशा प्रकारचे व्हिडिओ करतात, म्हणजे गावच्या बाजूला करतात किंवा अगदी अर्बन ह्याच्यामध्ये कल्चरचे पण व्हिडिओज करतात, आणि हायफाय किंवा दोन्ही ह्याच्यामध्ये आहे ते विलेज लाईफ बेस्ड व्हिडिओज असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशातनं असतात, शहरातले असतात, अतिशय म्हणजे रिच लाईफ टू एकदम बेसिक लाईफ, सगळ्या प्रकारचे असे ज्याच्यामध्ये कोणी काही बोलत नाही आणि जे नॅचरल साऊंड असतात ते कॅप्चर केलेले असतात. म्हणजे अक्षरशः म्हणजे एक साधा दरवाजाचा आवाज असेल किंवा गाडी चालू होण्याचा आवाज असेल, बर्ड्सचं चॉपिंग असेल, किंवा म्हणजे ज्या त्या प्रदेशाप्रमाणे ज्या त्या थीमप्रमाणे ते व्हिडिओज असतात. आणि इतकं सुंदर वाटतं ना ते बघायला. अक्षरशः म्हणजे एकही डायलॉग नसतो, किंवा डायलॉग असला तरी त्यांचं ते आपापसातलं एखादं बोलणं, एखाद्या व्यक्तीचा असा मध्येच असा एखादं नॅचरल असं जे काही संवाद आहे तो असा कानावर पडतो आणि खूप छान वाटतं ते. अक्षरशः म्हणजे लायटरने गॅस ऑन करणं, किंवा आपला जर इलेक्ट्रिक गॅस असेल तर त्याचा ते टट वाला तो आवाज, ते फ्लेमचा पण एक वेगळा एक असा, म्हणजे इतके बारीक बारीक साऊंड्स त्याच्यामध्ये टिपलेले असतात ना, साऊंड्स म्हणा, कलर्स म्हणा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे चोर्स, सगळं म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि खूप छान. आणि त्याची ना एक सिनेमॅटोग्राफी म्हणते ॲक्च्युली, म्हणजे इतकं सिनेमॅटिक असतं ना ते सगळं, आणि इतकं म्हणजे अँगल्स घेऊन मस्त असं झूम इन झूम आउट, कुठल्या साईडने कसं शूट करायचं, मग ते कुठलं स्पीडअप करायचं, कुठलं स्लो दाखवायचं, अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये खूप बारकाईने आणि खूप मेहनत केलेली असते. आणि हिने काय केलं, सायलेंट व्हिडिओच्या नावाखाली म्हणजे लिटरली तो व्हिडिओ, तो काय होता ते काय होतं, म्हणजे त्याला ना कसली अलाइनमेंट होती ना, म्हणजे एक असतं ना दिवस सुरू झाला आणि मग ते ना कसली थीम होती ना, काही काम करण्यामध्ये ना त्याचं पिक्चरायझेशन ज्या पद्धतीने ते शूट केलं गेलं होतं ते काही असं भारी होतं, काहीच नाही. उठली त्याच्यानंतर अचानकच ते काहीतरी खिडक्यांचे ब्लाइंड सगळीकडचे ओपन केले, मग उगाचच तिथे आपलं डायनिंग टेबलला हात लावत राहायचं, सारखं आपलं त्या खुर्च्यांना सारखं टच करत राहायचं. मग त्याच्यानंतर अचानकच जेवण करायला गेली, मग स्वयंपाक बनवला, मग स्वयंपाक बनवून परत एकटीच जेवायला बसली, मग ते जेवण काहीतरी केलं, मग त्याच्यानंतर परत उठली आणि मग
ते सगळं परत क्लिनिंग वगैरे करायला लागली, नंतर सोफा आवरायला लागली, मग ते डायनिंग टेबलवरचं ते जे फ्लावर वास आहे ते त्याच्यामधली ती खोटी फुलं काढली, मग बाहेर गेली आणि मग ते काहीतरी तुरे घेऊन आली, मग ते तुरे लावले त्याच्यामध्ये, मग त्याच्यानंतर व्हॅक्यूम क्लीनरने काहीतरी थोडंसं असं ते कार्पेट क्लीन केलं आणि मग गाडीत बसली आणि दी एंड. ह्याला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे का या व्हिडिओला? कसलं काय? म्हणजे अशी दिनचर्या असते का कोणाची? सकाळी उठल्यानंतर आधी डायरेक्ट थोडंसं आपलं खुर्चीला असं डायनिंग टेबलच्या टच केलं आणि डायरेक्ट स्वयंपाकालाच, आणि मग जेवली, आणि मग जेवून झाल्यानंतर सगळं आवरावर आणि डेकोर आणि ते सगळं काय म्हणजे थोडंफार चेंजेस करायचे होते ते चेंज आणि डस्टिंग आणि क्लिनिंग करायला. असं कोण करतं? हा कुठला सिक्वेन्स आहे? म्हणजे कधी काही म्हणजे काही जेवल्यानंतर काय कम्फर्ट दिलं सोफ्यावर आणि मग तो सोफा परत हे झाला थोडासा तहस झाला, मग परत त्याला नीटनेटकं केलं का मुली यायच्या आधी? किसी को कुछ पता नाही चलेगा. त्याची तर तुला काळजी नाही ना, कारण तुझ्या मुली धडधडीत बघतात, तेच शूट करतात. अजून काय काय शूट करवत असेल स्वतःला आठवण्यासाठी किंवा मेमरीजमध्ये साठवण्यासाठी त्या मुलींकडनं, जे आपल्याला दाखवत नसेल. यू नेवर नो मुलीं काय काय बघत असतील, प्रत्यक्षात काय बघत असतील. कारण जेव्हा आपल्याला ते इतकं ह्या लेवलवर दाखवतात, इतक्या गोष्टी त्या मुलींकडनं शूट करून घेऊन ते सोशल मीडियावर टाकतात, तर त्याची जर एवढी हद्द पार केली आहे, तर रियालिटीमध्ये बिहाइंड द कॅमेरा तर काय असेल? किती भयंकर असेल. आणि त्यात पण किती ते म्हणजे एक एक असं बऱ्याच अंड्यांना वाटलं असेल की आज तरी म्हणजे हे सायलेंट व्लॉगच्या निमित्ताने थोडं काहीतरी घर वगैरे दिसेल, अजून काहीतरी बघायला मिळेल. पण ते इतकं म्हणजे इतकं काय म्हणतात ना, इतकं कसं ते म्हणजे कुचक्यासारखं आणि अतिशय म्हणजे त्या घराला काही अर्थच नाही आहे. मला असं वाटतं ते घर पण मनातल्या मनात म्हणत असेल, त्या घराच्या ज्या भावना असतील ना, त्या भावना जर कोणाला ऐकू येत असतील, तर ते घर 100% म्हणत असेल की बाबा कोण आलंय इथे आणि काय चाललंय आणि काय म्हणजे इतकं भकास घर, इतकं भकास घर. बापरे, त्या घराला नाव नाही ठेवायचं, पण त्या घराचं पूर्ण म्हणजे असं म्हणतात ना की एखादी गोष्ट त्या सगळं चांगलं असतं, पण ती गोष्ट ज्या व्यक्तीच्या हातात येते, ती व्यक्ती त्याला किंवा कुठली अपॉर्च्युनिटी कशी काय ग्रॅब करते आणि कसं त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं करते की माती करते, ते त्या व्यक्तीच्या हातात असतं. तसंच या घराचं झालंय. म्हणजे ते आहे तर इतकं छान सुंदर, पण ते एका चुकीच्या व्यक्तीच्या हाताला लागलंय. कारण ही अशी व्यक्ती आहे जी स्वतः मनापासनं किंवा स्वतःचं डोकं वापरून काहीही करत नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती असं करते ना, मग ते कुठलंही काम असू दे, ते ते नाहीच म्हणजे ते तितकं तुम्हाला सक्सेस देत नाही ना, ते अपिलिंग वाटतं ना, ते तुम्हाला जे त्यातनं साध्य करायचं असतं ते कधीच साध्य होत नाही. कारण ते तुम्ही मनापासनं किंवा स्वतःच्या बळावर नाही म्हणता येणार, स्वतःचं डोकं वापरून ते केलेलं नाही आहे किंवा स्वतःसाठी ते केलेलं नाही आहे, स्वतःच्या आनंदासाठी केलेलं नाही आहे, तर ते फक्त आणि फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी केलेलं आहे किंवा आम्ही हे असंही करू शकतो, फक्त दिखाऊपणा म्हणून ते केलेलं आहे. त्यामुळे ते फक्त ते दिखाऊपणातच जाणार आहे, बाकी काहीही त्यातनं साध्य होणार नाही आहे किंवा ते कधीच ते फिलिंग देऊ शकत नाही जे पहिलं घर देऊ शकत होतं. भलेही ते छोटं होतं, त्याची पण हिनेच वाट लावलेली, म्हणजे ते घर छानच होतं. मी अगेन तेच म्हणेन की ते घर ह्याच्यापेक्षा तेच घर चांगलं होतं. म्हणजे हे दिस इज नॉट बॅड अगेन, बट दॅट वॉज ऑल्सो नॉट बॅड. गरजच नव्हती मुळात ते चेंज करण्याची. त्या घरामधलं जे इंटिरियर आहे ना, ते चेंज केलं असतं तर ते घर पण अगदी सोन्याहून पिवळं दिसलं असतं, पण नाही. म्हणजे अगेन तेच ना, की ज्याला अक्कलच नाही आहे त्याला आता काय उपयोग ना. म्हणजे त्याला आता हिला ह्याच्यापेक्षाही अजून काही हातात दिलं तरी ती त्याची मातीच करणार. म्हणजे वस्तू आणि घर आणि जे काही आहे ते चांगलंच आहे, पण ती हाताळणारी व्यक्ती चांगली नाही ना, तिथेच माशी शिंकली आहे, तिथेच सगळी वाट लागली आहे, तिथेच सगळी बरबादी झालेली आहे.
इतका कुचकेपणा अंगात भरलाय. ते किचन असं लपवायचं किंवा काही असं त्याचं असं एक्स्ट्रा काय कुठे दिसायला नको, लेआउट कळायला नको. कारण उद्या जेव्हा मी ॲक्च्युअल असं किचनचं वगैरे टूर देणार, कारण जेव्हा ही सगळ्या गोष्टीची देणार आहे ना, हिने तर एकदम ठरवलं एकदम असं एक एक बारीक बारीक असं कोणे 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 दाखवत मग त्याची एकेका रूमची काय म्हणजे आता ही मला वाटतं एकेका गल्ली बोळ्याची पण त्या घरातली टूर देणार आहे. त्याच्यामुळे हिने ते ते तिला दाखवायचं नाही आहे. मग त्यासाठी मग ते कट लावायचे आणि मग ते डायरेक्ट किचनमध्ये एंट्री, म्हणजे असं कळायला नको की अरे बाबा ते असं, म्हणजे त्या दिवशी लिव्हिंग रूम टूरमध्ये असं जरा पण किचनचा कोणा नाही दिसला पाहिजे. जेव्हा की आम्हाला माहिती आहे की ते लिटरली डायनिंग टेबलच्या समोरच तुझं किचन आहे. ते आम्हाला कळून चुकले आणि खरं तर इंटरेस्ट आम्हाला नाहीच आहे ते कुठे आहे, म्हणजे डायनिंग टेबलच्या समोर आहे की कुठे आणि शौचालयाच्या समोर आहे की कुठे आहे, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्हाला काही इंटरेस्ट पण नाही आहे. पण तू ज्या प्रकारचं म्हणजे तो जो एक कुचकेपणा करतेस ना, जो एक नेक्स्ट लेवलचं म्हणजे इतकी खाली पडून इतकी फालतूगिरी करतेस ना, त्यासाठी मग फक्त तुला एक्सपोज करण्यासाठी आम्हाला तुला हे सांगायचं आहे की आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ना ते फालतूगिरी करणं बंद कर. असं की असं किचनमध्ये जाताना दाखवायचं, म्हणजे अंड्यांना एकदम असं चेतवायचं की आता आता आपण चला किचनमध्ये, चला स्वयंपाक करूया, चला असं करायचं. मग अंडे एकदम असे उत्साही होतात. आता ताई लिव्हिंग रूममध्ये, आता किचन आता आपल्याला बघायला मिळेल की कसं आहे आणि कुठे आहे. पण नाही, असं थोडंसं एक पाऊल चालताना दाखवायचं कट आणि डायरेक्ट किचनमध्ये मॅडम उभ्या असतात. तुझा हा चनीपणा तुला काय वाटतं की नाही कळत का? इतकी चनी बाई आहे, इतकी चनी बाई आहे, इतकं म्हणजे इतकं मी खरंच कोणालाच इमॅजिन नाही करू शकत की कोणी इतक्या लेवलवर घाणेरडं असेल, इतक्या लेवलवर भिकमंग असेल. लिटरली म्हणजे हिने अक्षरशः काय ते, हिला असं वाटतंय की हिने काय त्या मण्याला सांगितलंय की ह्याचं म्हणजे पै आणि पै मी तुला वसूल करून देईल माझ्या अंड्यांकडनं निचोडून. तर किती ना म्हणजे लायकी नसलेली बाई. कसं होणार आणि कसं मग ह्या लोकांचं मला तर बघायचंच आहे किती आणि काय आणि किती उडतायत ते. मला तर मज्जाच येते. जितकं म्हणजे म्हणतात ना, असं जे अंथरूण फाडून जे हे नुसतं दाखवण्यासाठी जे डोलारा उभा केला आहे ना, ते किती सस्टेन होत आहे. आणि यांचं नाटकीच बघायची आहेत मला, जी फालतूगिरी करते ना, इतक्या लेवलवर फालतूगिरी केली आहे या बाईने की कधीच ते काही चांगलं होऊच शकत नाही. कारण दिलखुलासपणे, मनमोकळ्यापणे तो आनंदच शेअर करत नाही आहे. मुळात तिला तो आनंद झाला पण आहे की नाही, कारण ते स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःला उपभोग घ्यायला केलेलंच नाही आहे ना. कधी ते हाहाला दाखवायला केलं आहे, तर कधी म्हणजे हाहाशी कंपॅरिझन किंवा कोणाबरोबर त्या पकोडेबाईबरोबर किंवा तिचं. आणि आता ते देवाऱ्याचं पण तसंच होणार आहे बघा. इथे पकोडेबाईचंच काहीतरी ढापून तसंच काहीतरी, नाहीतर फेकांजलीला नाही सोडलं ते उंबरठा पूजन हे ते फेकांजलीचं ढापून घेऊन आली. अरे मला नाही सोडलं मंडळी, बाकी तर सोडा मला. मी काहीतरी ते एक्सपेरिमेंट केलं, हिच्या आवाजात ही आपला सो कॉल्ड सायलेंट व्हिडिओ घेऊन आली. माय गॉड, हॉरिबल वुमन. अक्षरशः म्हणजे ते काय, ते घराच्या ते ह्याच्या बाहेर ते ब्लाइंड उघडल्यानंतर मग तिच्या त्या सोकॉल डायनिंग टेबलच्या बाहेर जाण्यासाठी जो हे आहे म्हणजे गार्डनमध्ये जाण्यासाठी ते फ्रेंच विंडोसारखं तेही पार्वता माने दणकट अशी दोन्ही हाताने ओढून उघडत होती. आणि मग तिथेच ते चप्पल सगळ्या काढून ठेवल्या होत्या. मग त्यातलं एक घातली हिने आणि मग उगाचच तिकडे असं काहीतरी असं अंग चोळत आणि अशी उभी होती. अशी थंडी वाजते, अशी 5 मिनिटामध्ये असं ऊन शेकलं. 5 मिनिटाचे नाटकं असं माझ्या त्या सडेला भिजलेल्या सोफ्यावरती बसली तिकडे दाखवते लोकांना की कशी बघा मी बसते इकडे. आणि मग असं विचार करते की बापरे, कालचं तर झालं, आज माहिती नाही आता कुठे द्यायला लागते कम्फर्ट. काल तर म्हणजे एवढी सुजली होती. तुम्ही बघितलंच असेल मंडळी, मी कसा चाबा उघडा टाकून अशी फिरत होती काल. असं एवढी सुजवली होती मण्यारने, तुम्ही बघितलंच ना कसा कुठेच सोडत नाही. काल गॉसिप गर्लने लावलं होतं स्टोरीला, तर पूर्ण सालटी सोलली होती माझी. तर आता जरा ऊन शेकते आणि जरा जाते परत आतमध्ये. म्हणजे
लिटरली ते काय अर्थ होता का ते बाहेर येऊन बसण्याला? उगाचच काहीतरी असं दाखवायचं म्हणून दाखवायचं. आणि अगेन म्हणजे मला ना हिला ना कुठल्या गोष्टीचे क्ल्यूज नाही द्यायचे आहेत किंवा कुठल्याही गोष्टीचं असं इम्प्रूव्हमेंट ज्याने ही काहीतरी इम्प्रूव्ह करेल अशी गोष्ट मला नाही हिला सजेस्ट करायची आहे. हिची अशीच वाट लागू दे, ही स्वतःचंच डोकं लावू दे. मला बघायचं आहे ही स्वतःचं डोकं लावून आणि इतरांचं ढापून किती आणि काय करू शकते. इतकं म्हणजे नाही तर मी सांगितलं असतं, नाही तर इतकं छान छान आयडियाज आहेत. पण मेहनत पण खूप आहे ना त्या मागे. म्हणजे जे असे व्हिडिओज बनवतात म्हणजे इट्स नॉट अ इझी टास्क. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण बोलतो, आपण बोलून व्यक्त होतो आणि ते ते असं सोपं आहे. ज्याला हे लोक असं खूप हाईप करतात त्या गोष्टीला असं खूप 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 मेहनत लागते आणि इतकं सोपं नाही आहे तुम्हाला असं वाटतं. पण सगळ्यांना वाटतं की काय आहे, व्लॉगिंग रोजचीच कामं आहेत, ती कामच करायची आहेत, ते काय आहे कोणीही करू शकतं. पण हे खरं इतकं सोपं नाही आहे. ह्याला खूप 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 असं इथे कॅमेरा लावा, तिथे कॅमेरा लावा, असं करा तसं करा, या सगळ्या गोष्टी असतात. हे इतकं सोपं नाही आहे. त्यांना हीच फालतूगिरी इतकी खूप 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 कठीण वाटते. तर सायलेंट किंवा जे सोकॉल्ड हिचं जे काही हिने कोणाचं ढापून काय विचार करून जे काही बनवलं तर ते इट्स नॉट अ इझी टास्क ॲट ऑल. म्हणजे ते तर अजिबातच नाही आहे. तुम्ही काहीही बोलणार नाही आहात, फक्त तुमचं कॉन्टेंट आणि तुमचं जे काही बघणं आहे, म्हणजे लोक जे तुम्हाला बघणार आहेत, तुम्ही जे दाखवणार आहात ते बघणार आहेत, त्या बेसिसवर फक्त बघायचं आहे. जसं आता माझं पॉडकास्ट हे फक्त ऐकायचं आहे, ह्याच्यात दिसत काही नाही. सो हे अशा ज्या गोष्टी असतात ना त्या कितीतरी पटीने जास्त डिफिकल्ट असतात. कारण ती एकच गोष्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं द्यायचं असतं आणि सगळं तुम्हाला म्हणजे लोकांसमोर दिसत नसतानाही चित्र उभं राहिलं पाहिजे. फक्त तुमच्या बोलण्याच्या जोरावर तुमचं बोलणं इतकं हिच्या भाषेमध्ये इतकं भारी असलं पाहिजे की ते तुम्ही जे बोलताय ते कॅरेक्टर्स, ती परिस्थिती, तो सीन, तो तंतोतंत तुमच्या बोलण्याप्रमाणे लोकांच्या डोळ्यासमोर उभा करायचा इज नॉट अ इझी टास्क. सिमिलरली जेव्हा तुम्ही बोलत नसता तेव्हा तुम्ही फक्त बघताय तर ते जे चित्र आहे ते चित्र तुमच्यासाठी बोलत असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला इतकं सुंदर आणि इतकं बोलकं दाखवायचं असतं की ते त्या चित्रातनं ती व्यक्ती व्यक्त होते किंवा तिला काय बोलायचं आहे, ती काय दाखवू इच्छिते हे तुम्हाला फक्त बघूनच कळलं पाहिजे. इज नॉट अन इझी टास्क अँड इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी. सो अक्षरशः तो प्रयोग गंडलेला आहे आणि हेन्स प्रूव्हन तो अजिबातच लॉजिकल प्रयोग नव्हता. तो अजिबातच काहीही असा खूप अभ्यासपूर्ण प्रयोग नव्हता किंवा एफर्टवाला प्रयोग नव्हता, काही नाही. बस फक्त आणि फक्त गॉसिप गर्लने केला ना माझ्या आवाजात, मग मी आता माझा आवाज बंद करून दाखवते असं काहीतरी. बस आज काय नव्हतं दाखवायला, काहीतरी टाइमपास. परत मला तेच काने कोपरे जे दाखवले तेच दाखवायचे आहेत. फक्त आवाज बंद करून माझं ते पच्चे 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 ते नाही येणार ह्याच्यामध्ये. बस इतकंच. आणि हा आवाज नाही येणार, त्याच्या बदल्यात म्युझिक वाजणार, इतकंच फक्त चेंजेस आणले या बाईने. बाकी रोजच्या व्लॉग्सप्रमाणे आजचा व्लॉगही टट्टी होता, और इट वॉज मोर टट्टियर दॅन द रेस्ट ऑफ हर व्लॉग्स. आणि अंडे, बाप रे, अंड्यांना तर अर्ध्याहून जास्त अंड्यांना तर काहीच कळलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी असेच आपले काहीतरी कॉमेंट करायचं म्हणून हाय, हाव यू, कशी आहेस, आणि छान वाटलं आणि मस्त आहे तुझं घर आणि हे ते. एका बाईने तर नजर काढायला सांगितले. काय माहिती त्या बाईचीच असेल काळी वाकडी नजर, तिलाच वाटत असेल, बाकी तर काही नजर लागण्यासारखं काही नाहीच आहे. आणि आपण हे पण नाही म्हणू शकत ना की मूग आला, कारण काले मूग आल्यांचं अजून किती काळं होणार, तर त्याच्यामुळे ते पण नाही
नाही आहे, तर काय त्याचा आणि काही संबंधच नाही आहे असे कॉमेंट्स असे केलेले आहेत लोकांनी. कारण काहीच कळत नव्हतं की आज काय कॉमेंटरी काय करू. आणि काही लोकांनी इथले ढापून कॉमेंट केले, जसं की जेव्हा मी बोंबाडच्या आवाजात हे पॉडकास्ट बनवला होता तेव्हा बरेच जणांनी मला जसं कॉमेंट केलं की जीजी नको ना तिचा आवाज, आम्हाला तुझाच आवाज आवडतो. तर हिच्यासारखेच हिचे अंडे. जसं मी काहीतरी वेगळा प्रयत्न केला म्हणून माझं बघून हिने ढापून काहीतरी भलतंच काहीतरी करायला गेली, तसंच हिचे अंडे माझ्या मंडळींच्या कॉमेंट्स वाचून त्याच कॉमेंट तशाच टाईपच्या एकदम सरसकट तिथे कॉमेंट करतायत की अगं तू बोलत जा, तुझ्या आवाजातनं तू व्यक्त होतेस आणि तुझा आवाज रिअली म्हणजे तुम्ही तिला असं ते जे काही लोकांनी तिची रियालिटी दाखवून दिली. म्हणजे जेव्हा मी तिच्या आवाजात पूर्ण पॉडकास्ट बनवला आणि तेव्हा माझ्या मंडळींनी जी रियालिटी दाखवून दिली की तिचा आवाज इतका बेकार आहे, इतका बेकार आहे, ऐकवत नाही, कानातनं रक्त येतं, कान फुटायला येतो, अक्षरशः नको नको म्हणून अक्षरशः त्यांनी बिचाऱ्यांनी म्हणजे कसं तरी सहन केलं. काही लोकांनी तर लिहिलं की आम्ही स्किप करून करून ऐकलं कारण जमतच नव्हतं. म्हणून मी आज मी देणार होती तिच्याच ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये टूर. त्या दिवशी पण माझा उद्देश तोच होता की तिच्या स्टाईलमध्ये ती टूर द्यायची, सो दॅट म्हणजे तिने जी केली ती आपल्या स्टाईलमध्ये, म्हणजे तिने तिच्या ह्याच्यात केली, पण आपण जर तिच्या घराची होम टूर दिलं तर ती कशी असेल तिच्या आवाजामध्ये, तर तो माझा उद्देश होता. पण लोकांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे ती बोंबाड समजूनच तिथे एकदम चीरफाड करून टाकली आणि ते इतकं झोंबलं बापरे. काल बापरे बर्नॉल लावून बोलली ना, उघडी टाकून फिरत होती काल, बघितलं ना छिललेली मुर्गी, हां तशी. तर त्याच्यामुळे मग अंडे कव्हरअप करायला लगेच आले, नाही ताई आम्हाला तुझा आवाज ऐकावासा वाटतं, आम्हाला तुझ्या ढेकर ऐकल्याशिवाय पचतच नाही, ढेकर दे ताई, आणि तुझा तो असा ढुष्पक व्हिडिओ बनव, तो एक पुष्पक होता आणि तू ढुष्पक, तर ढुसकी व्लॉगशिवाय आमचं मन भरतच नाही, तुझा ढुसकी आवाज ऐकायला आलाच पाहिजे, आणि तुझ्यानंतर नुसतं तुझाच नाही तर आज तू विवीला दाखवलं पण नाही, कम्फर्ट घेऊन झोपला की काय करतोय विवी ते पण तू दाखवलं नाही. तर अशा प्रकारच्या कॉमेंट्स केल्या अंड्यांनी, आणि अंड्यांना खरंच म्हणजे अलग लेवल. मी स्टार्टिंगलाच म्हणाली की उद्या हिने म्हणजे दाखवली ना स्वतःची, तरी पण लोक म्हणतील की वाव ताई खूप छान, आणि खरंच म्हणजे तूच हे करू शकते काहीतरी वेगळं. आत्तापर्यंत आम्ही कोणाचीच म्हणजे कोणी आम्हाला हे दाखवलं नव्हतं, टट्टी तू दाखवलीस आणि खूप छान आहे. फ्लक्झमबर्गमध्ये अशी असते का, अशी होते का टट्टी, हे पण म्हणायला कमी करणार नाही. सो आजच्या व्हिडिओने आणि म्हणजे हिची जी काही थीम होती आणि त्याला मिळालेले व्ह्यूज, ह्यातून हेच प्रूव्ह झालं की अंडे परत तेच म्हणजे काहीही बघतायत, काहीही चाललं आहे, आणि हे सगळीकडे पसरत चाललं आहे, ही घाण पसरत चालली आहे. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं ह्या काही लोकांमुळे, काही ह्यांच्यासारख्या अशा अड्याणटट्टू लोकांमुळे आपलं नाव खराब होतं आहे जगभरात. आपल्याला ह्या 4 लोकांमुळे आपल्याबद्दल पण लोकांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन असाच होत चालला आहे. मग ही असू दे, ती बुचडा असू दे, हा दिवाणी असू दे, हे सगळे म्हणजे हे जाऊन तिथे इतकी घाण करतायत. कोणाची ही प्रायव्हसी न जपणं, अंधाधुंद कॅमेरा मारणं, मग ती कुठले म्हणजे ते बघतही नाहीत की आपण कुठे कोणाला कॅप्चर करतोय, आणि चोरून ते शूट घेणं, इतकं म्हणजे इतकं असं वाटतं ना की ह्या लोकांमुळे ह्यांचं हे काहीतरी इझी मनी आणि फालतूगिरीच्या चक्करमध्ये सो कॉल्ड व्लॉगिंगच्या नावाखाली ह्यांनी जी घाण केलेली आहे सगळीकडे, त्याच्यावरती तर मी येईनच. मला बुचडावर तर बोलायचंच आहे. आजचा मी प्रकार बघितला आज, म्हणजे जे काही तिने तो शॉर्ट टाकलाय आणि कुठलं म्हणजे काहीही शूट करायचं, तिथून हाकलली बाई तुला, तरी तोंड उचकटून खोटं बोलून, खोटं तर इतकं भयंकर लेवलला बोलते, आव आणून साळसूतपणाचा. तिचं सगळं बाहेर काढणारच आहे मी.
बट ऑन अ सिरियस नोट, म्हणजे ह्या लोकांना खरंच म्हणजे जर आपल्याला आपल्या देशाचं नाव करायचं असेल आता, म्हणजे खरंच हा खूप गहन प्रश्न उपस्थित झाला आहे की खरंच हे लोक जे दाखवतात, हे जे म्हणतात की आम्ही काहीतरी असं सो कॉल्ड व्लॉगर, आणि कोण व्लॉगर, तुम्हाला कोण ओळखतं तिथे, तुम्हाला कोणी विचारत पण नाही. जिथे जाल तिथे तुम्हाला हाकलवलं जातं अक्षरशः. म्हणजे इकडचे कुठले तरी तुम्ही चार गावठी लोकांना ते तुमची वाहवा करतात आणि स्वतःला तुम्ही काहीतरी समजायला लागता, आणि दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही नाव खराब करताय. अजिबात आम्हाला तुमचा अभिमान वाटावा अशी काहीच गोष्ट नाही आहे. काय अभिमानास्पद काय केलं आहे तुम्ही? नुसतं नाव खराब केलं आहे तुम्ही. तुमच्यामुळे येणाऱ्या आता नेक्स्ट जनरेशनला इतकं सामोरं जावं लागतं आहे, इतकं त्यांची स्क्रुटिनी होते, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, बॅकग्राऊंड चेक म्हणा, म्हणजे जे काही गोष्टी पहिल्यापासून होत्याच पण त्याच्यात आता अजून भर पडलेली आहे. इंडियन्स असं म्हटल्यानंतर ते सगळं म्हणजे थरोली चेक केलं जातं. खूप गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीची चौकशी केली जाते. हे सगळं मला असं आता वाटायला लागलं आहे की कदाचित ह्यांच्यासारख्याच लोकांमुळे, कारण हे गेले आणि तिथे घाण केली, आणि त्या घाणीमुळे आता जे जेन्युइन इमिग्रंट्स आहेत त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी सहन करायला लागत आहेत. आणि खरंच हा प्रश्न उपस्थित होतो की आम्ही काय केलं आहे, म्हणजे त्यांनी काय केलं आहे, जे नवीन जे जाणारे आहेत, जी मुलं आहेत, त्यांची काय चूक? ते जेन्युइनली आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिथे जाण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या देशाचं खरंच नाव उंचवायला जात आहेत, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय ह्या फालतू बायकांमुळे. अक्षरशः या फालतू, आणि काही बोटावर मोजण्यासारखे पुरुषही आहेत ह्याच्यामध्ये, आणि ह्यांना साथ देणाऱ्या ह्यांच्या त्या विवी सारख्या आणि त्या चिपड्या चवीयत्रीच्या चवीसारख्या लोकांमुळे. मोठे सिविक सेन्सच्या बाता मारतात अक्षरशः. म्हणजे सिविक सेन्सचा सी नाही तुम्ही, फक्त ना तेच आहे, त्याच लेवलचा सी आहे तुम्ही, मोठा सी आहात. आले मोठे व्लॉगर्स म्हणे, व्लॉगर्स ही कॅटेगरीचं या काहीतरी करा, आणि खरंच ह्याच्यावरती ना काहीतरी निर्बंध घाला. काय क्वालिटी प्रोड्यूस होत नाही आहे, काही नुसतं आपलं चाललंय, काही वाटेल ते लोकांना वेठीस धरून आपलं घाण पसरवत आहेत अक्षरशः. बस करा, दिस नीड्स टू स्टॉप. इतकंच म्हणेन, आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल, आणि भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.